खानापूर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती गणासाठी उद्या शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे। यासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे। तालुक्यात 130 मतदान केंद्र असून जवळपास 650 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। 5 पोलीस अधिकाऱ्यांसह जवळपास 325 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी दिली। विटा येथील बळवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात निवडणूक यंत्रणा वितरित करण्यात आली। यावेळी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश्वर टोपे, गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर मोरे, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। यावेळी 13 एसटी बसेसमधून निवडणूक कर्मचारी व यंत्रणा रवाना झाली। सर्वांना नमस्कार। मी डॉक्टर विक्रम बांदल, निवडणूक निर्णय अधिकारी, खानापूर पंचायत समिती जिल्हा परिषद मतदारसंघ। आपल्या खानापूर तालुक्यामध्ये उद्या दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे। आपल्याकडे 4 जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि 8 पंचायत समितीचे गण आहेत। उद्या मतदान प्रक्रिया सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या कालावधीत होणार आहे। आपल्याकडे 130 मतदान केंद्र असून आमच्याकडे पुरेसा स्टाफ आहे। जवळपास 700 कर्मचारी आम्ही मतदान केंद्रावर नियुक्त केलेले आहेत। सर्वांनी आता साहित्य वाटप आज रोजी चालू आहे। साहित्य वाटप होऊन उद्या सकाळी ते मतदान केंद्रावर जातील आणि उद्या सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू होईल। प्रत्येक ठिकाणी आम्ही एक पोलीस किंवा होमगार्ड असा बंदोबस्त देण्यात आलेला आहे। सर्व नियोजन व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे। तर सर्वांना माझं आवाहन आहे की सर्वांनी शांततेत आपल्या मतदानाचा हक्क बजावावा। धन्यवाद।